विधिमंडळातील माझे सहकारी आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, माजी आमदार विलासराव लांडे, योगेशजी बहल, संतोषजी बारणे, कविताताई आल्हाट, नाना काटे, नारायणराव बैरोडे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, उल्हास शेट्टी, कैलास बारणे, पंडितराव गवळी, वैशाली काळभोर, राजेंद्र जगताप, अमिना पानसरे, सुषमा तनपुरे, विनोद नडे, सतीश दरेकर, प्रकाश सोमवंशी, नरेंद्र भोईर, विजय लोखंडे, शमीम पठाण, शेखर काटे, फजल शेख, युसुफ कुरेसी, रवींद्र ओहाळ, वर्षा जगताप, चेतन दुधाळ, संजय आहेर, सचिन आवटी, प्रशांत महाजन, दीपक साकोरे, कविता खराडे, मनीषा गटकळ, संजय अवसरमल, गंगाताई धेंडे, निलेश डोके, उपस्थित सर्व माझ्या पिंपरी चिंचवड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मनापासून प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थाने मी जो वेळ दिलेला होता तो अजित गव्हाणे, राहुल भोसले, वैशाली घोडेकर, विश्वनाथ लांडे, समीर मासुळकर, तानाजी खाडे, गीताताई मनसरकर, शशिकिरण गवळी, संजय वाबळे, शुभांगी बोराडे, विक्रांत लांडे, संजय उबाळे, पंकज भालेकर, मंदाताई आल्हाट, संगीता तामाणे, रवींद्र सोनवणे, यश साने, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, संजय नेवाळे, वसंत बोराटे, भीमाताई फुगे, सारिका लांडगे, नंदुतात्या शिंदे, निवृत्ती मामा शिंदे, धनंजय भालेकर, ईश्वर ठोंबरे, विनायक रणसुंबे, जालिंदर शिंदे, चंद्रकांत वाळकर, गणेशश्याम खेडगेकर, अशा अनेक सहकाऱ्यांनी यादी खूप मोठी आहे। त्याच्यामध्ये भरत लांडगे, विकास साने, नितीन सस्ते, संदीप नेवाळे, संजय उदावन, सम्राट फुगे, अमर फुगे, विराज लांडे, किशोर गव्हाणे, अजित रमेश गव्हाणे, सुनील लांडगे, विशाल आहेर, प्रसाद कोलते, अमृत अप्पा सोनवणे, तुषार फुगे, सुनील पठारे, मंगेश आसवले, राजू खाडे, प्रसाद फिरोदिया, राहुल येवले, प्रवीण पिंजन, सागर बोराटे, युवराज पवार, विशाल जाधव, दत्तात्रय बुर्डे, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी असलम शेख, जर कोणाचं नाव राहिलं असेल तर नाराज न होता, ह्या सगळ्या मान्यवरांचा पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आज तारीख दिलेली होती। मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो। मनापासून त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो। मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना काहीतरी विजन डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असतं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी आल्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, तसंच त्या बाबतीमध्ये स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, या सगळ्या महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो। त्यांच्या विचारावर, त्यांच्या सर्व धर्मसमभाव, सेक्युलर विचारधारा, ह्याच विचारधारेने पुढे गेलो तर उद्याच्याला महाराष्ट्र आणि देश पुढे जाणार आहे। आणि ह्या विचारसरणीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जो त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं, सुसंस्कृतपणा कसा असावा ते सांगण्याचं काम केलं, ते कृतीमध्ये आणण्याचं काम केलं, त्यांच्या विचारांनीच आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे। राजकीय जीवनामध्ये चढ उतार येतात। मी मगाशी या तिघांची भाषणं फार बारकाईने ऐकत होतो। योगेशने फार विस्तृत अशा प्रकारचं
माहिती दिली, नवीन पिढीला ती कदाचित नवी असेल, परंतु आम्ही सगळ्यांनी 92 सालापासून आज 2025 2017ला आमच्या विचाराचं महानगरपालिका आली नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार इथं स्टेजवर बसणारे किंवा समोर बसणारे अनेक मान्यवर आहेत. आणि आमचं हेच ध्येय होतं की मला ह्या शहराने जसं बारामतीकरांनी अलोट प्रेम मला दिलं तसंच माझ्या पिंपरी चिंचवडनी पण अलोट प्रेम दिलं. आणि त्याच्यामुळं सुरुवातीला आमदार झाल्यानंतर मी बघत खासदार झाल्यानंतर चुकून मी आमदार म्हणलो, खासदार 91ला, त्यावेळेस अनेक इथले कार्यकर्ते अतिशय तरुण होते. महिला इथल्या ग्रुप अतिशय आक्रमकपणे काम करत होता, माझा प्रचार करत होता, जीवाचं रान करत होता. आणि तेव्हा मी म्हणालो की तसं बघितलं तर तसं या शहरामध्ये स्वर्गीय रामकृष्ण मोरे असतील, नानासाहेब शितोळे असतील, तात्यासाहेब कदम असतील, कविचंद भाट असतील, हनुमंत भोसले असतील, बऱ्याच जणांची नावं ही आपल्याला घेता येतील की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ह्या शहराला पुढं नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी वयाने तरुण होतो, एक उत्साह होता, एक जोश होता, नवीन काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न होता. तुम्ही प्रचंड मतांनी मला इथनं पाठबळ दिलेलं होतं. देशात जेवढे काँग्रेसचे खासदार निवडून आले त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाची मतं मला मिळालेली होती. एवढा लीड ह्या बारामती लोकसभा मतदारसंघांनी दिला होता. आणि तेव्हा मी माझ्या मनाला सांगितलं की बाबा एवढ्या ओळखी नाही, ठीक आहे, कार्यकर्त्यांच्या काहींच्या ओळखी होत्या, विलासनी किंवा योगेश किंवा अजितनं त्याच्याबद्दलचा उल्लेख केला, पण तसा मी नौखा होतो. आणि ह्याच्यातून लोक कामाच्या करता माझ्या पिंपरी चिंचवड येत होते, परंतु घरं मात्र त्यांची बहुतेकांची, पिंपरी चिंचवडचे नाही, जे कामगार होते त्यांची पुण्यामध्ये होती. त्याचं वाईट वाटायचं किंवा इथं सुविधा नाही म्हणून ते लोक पुण्याला जाऊन राहतात किंवा पुण्यातनं इथे येऊन काम करून पुन्हा संध्याकाळी घरी जातात. त्याच्यात कुठंतरी बदल करावा अशा प्रकारचा निश्चय आम्ही केला. ह्या सगळ्यांनी मला साथ दिली, अधिकारी वर्गांनी साथ दिली. माझा दुसरा कुठलाही उद्देश नव्हता. ते PMT होती, PCMT होती, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या, प्राधिकरण होतं, त्यावेळेस PMRDA नव्हतं, पिंपरी चिंचवड होतं, गावं जवळजवळ सगळी होती. गावाच्या समस्या वेगळ्या होत्या, पाण्याच्या समस्या वेगळ्या होत्या, रस्त्याच्या समस्या वेगळ्या होत्या, दफनभूमी स्मशानभूमी ह्याच्या समस्या होत्या. आणि म्हणून ह्या सगळ्या जर सोडवायचं असेल तर आम्ही कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा हा मिनी भारत म्हणून आम्ही बघितला. त्याच्यामध्ये सुरुवातीला लोक म्हणायचे गाववाला बाहेरवाला, परंतु तसं मी मानलं नाही. शेवटी सर्वांना, गावच्याही लोकांना बरोबर घेतलं आणि बाहेरच्याही लोकांना बरोबर घेतलं. शेवटी हा आपला भारत आहे आणि त्या भारतामध्ये सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घ्यायची असते. जाती जातीमध्ये काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, अंतर पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला दीर्घकाळ यश मिळत नाही. लोक खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा रुजली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं हा महाराष्ट्र फार वेगळ्या पद्धतीनं विचार करणारा महाराष्ट्र आहे. इथला मतदार आहे हे मी अनेक निवडणुकीच्या निमित्तानं अनुभवलेलं आहे. मधल्या काळामध्ये काही चढउतार आले, प्रत्येक वेळेसच आपल्याकडे सत्ता असते अशातला भाग नाही. मगाशी सांगितलं तसं अनेक माझे जीवाभावाचे सहकारी मला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. काही पक्ष तर इथं मोठ्या प्रमाणावर काम पण करू शकत नव्हते, त्यांचे कार्यकर्ते पण नव्हते, परंतु नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून आपल्यातलेच काही सहकारी त्यांच्याकडे घेऊन त्यांना पदं देऊन हे सगळं चित्र बदलवण्याचं काम केलं. ठीक आहे, मी पण माझ्या मनाला समजूत घातली की बाबा शेवटी इथं आता IT चा वर्ग वाढलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर मुलं मुली
ह्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये काम हिंजवडीवरून ते करतात, परंतु राहतात आपल्या परिसरामध्ये आणि त्याच्यामुळं ते वेगळा विचार करतात. आज सोशल मीडिया आहे. मधल्या 2014मध्ये जबरदस्तपणे नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा त्यांच्याकडे बघून उभ्या भारत देशाने NDAला पाठिंबा दिलेला आपण सगळ्यांनी अनुभवला. मी म्हणणारे लोक त्याच्यामध्ये पराभूत झाले आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीनं तो पक्ष पुढे जात राहिला. त्याच्यानंतर अनेक निवडणुका आल्या. काही जणांना वेगळ्या कारणाने इतर पक्षामध्ये जावं लागलं, तिकीट घ्यावं लागलं. परंतु मगाशी जसं सांगितलं की ते शरीराने तिकडं असले तरी मनाने आपल्याकडे होते आणि त्याच्यामुळं मला पण ते कुठं दुसरीकडं आहेत असं वाटत नव्हतं. आणि त्याच्यामुळं मी निकाल लागल्यानंतर अजितला म्हटलं की अजित किंवा बाकीचेही कार्यकर्ते यायचे की दादा कुठंतरी काहीतरी आम्हाला पराभव पत्करावा लागलेला आहे, परंतु आम्हाला पुन्हा ताठमानेनं उभं राहण्याच्या करता, मजबूतीनं उभं राहण्याच्या करता कुठंतरी आमचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये काही सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. आणि आत्ता बोलत असताना अनेक महत्त्वाचे प्रश्न त्याचा ओहापोह इथं करण्यात आलेला आहे. खरं तर मित्रांनो, आज हा कार्यक्रम घेत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अहमदाबाद एअर इंडियाचं विमान त्याच्यामध्ये एक क्रू मेंबर स्वर्गीय इरफान समीर शेख हा आपल्याच 22 वर्षाचा राहणारा संत तुकारामनगरमधला पिंपरी, त्याचं दुःखद निधन झालं. अक्षरशः त्या विमानामध्ये टेक ऑफ झालं. आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या चॅनलवर बघितलं, वेगवेगळ्या क्लिप आपण बघितल्या. ते फ्लाईट नंबर AI 171 होतं आणि अर्ध्या पाऊण मिनिटामध्ये वर उडालेलं विमान हळूहळू खाली यायला लागलं. काय झालं माहीत नाही. त्याचा आपल्याला थोड्या दिवसामध्ये माहिती मिळेल. ती मिळवण्याचं काम, त्याला ब्लॅक बॉक्स असतो त्या पद्धतीनं त्याच्यातनं माहिती मिळवण्याचं काम चाललेलं आहे. जवळपास निष्पाप 274 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. 242 प्रवासी होते, क्रू मेंबर्स होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. आणि तो एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हा चमत्कारित्या वाचला आहे. त्यालाही कळत नाही की आपण कसं कुठनं पडलो आणि कसा वाचलो. म्हणजे त्याला पंतप्रधान त्याच्याशी बोलले, मीडिया त्यांच्याशी बोलला. तो म्हणतो सगळं मला दिसत होतं, आता आम्ही सगळे मरतोय, परंतु मी कसं तिथनं पडलो खाली आणि खाली पडल्यावर चालत आलाय. अर्थात त्याची तब्येत पण चांगली आहे, धडधाकट आहे. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, धडधाकट तब्येत असल्यानंतर त्याचा किती उपयोग होतो. नाहीतर काहींची ढेऱ्या फुटल्या नाही, ढेऱ्या सुटल्यात. पुन्हा म्हणतील अजित पवार असं म्हणला. ते पेट्रोल सोडत होते तर म्हणले पेट्रोल चोरत होते. काय आता यांना सांगायचं. आता मी एकदा एक झटका बसला, आता सारखा झटका कसा बसून घेईल. पण काय आता करतात, त्यांच्या हातात मीडिया आहे, आपण जास्त बोलू शकत नाही. पण मित्रांनो, हा जे काही घडलं त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पण दुःखद निधन झालं. आपल्या इरफान समीर शेख, अनेकांच्या, आमच्या सुनील तटकरेंच्या भाच्याच्या पत्नीचं, भाची सून, त्यांचं पण निधन झालं. त्यांचा DNA कुठंतरी जुळला, परंतु ज्या डेड बॉडीज ताब्यामध्ये देतात ते अक्षरशः आपल्याला पाहवत नाही, अशा पद्धतीची ती परिस्थिती आहे. आणि हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी च्या तुलनेमध्ये यंदा पिंपरी चिंचवडकरांनो, भोसरीकरांनो यावर्षी पाऊस जास्त झाला आहे. अगदी मे महिन्यापासूनच, म्हणजे जुनी लोक सांगतात की 100 वर्षामध्ये 25 मेपासून असा पाऊस पडलेला आम्ही कधी बघितला नाही. मी आता महाराष्ट्रामध्ये फिरतो, मला काही ठिकाणी वर्षाला 14 इंच पाऊस पडणाऱ्या भागात एका दिवसात 13 इंच पाऊस पडला. अक्षरशः एवढं नुकसान झालं. परंतु पुन्हा त्या माणसांना त्यांची घरं उभी करण्याचं काम, त्यांची शेती पुन्हा कशी त्यांना पूर्ववत पदावर आणता येईल अशा प्रकारचं काम आम्ही करतोय. आणि अजून पावसाळा पुढील काही महिने सुरू राहणार आहे. त्यामुळं माझी एक विनंती आहे, जसे ही दुर्घटना घडली
तसं सर्व नागरिकांना मला सांगायचं आहे की रविवारी कुंडमळ्यामध्ये जी दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये 4 निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला, काही आपल्याही पिंपरी चिंचवड परिसरातले होते. मी त्यांना म्हणालो की तुम्ही कसं काय तिथं गेला? ते म्हणले आम्ही दादा अलीकडे रीळ निघतात बघा, रीळ, ते रीळ बघितले आणि आम्हाला कळलं की इथपासून ते अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि मग तिथं जावं आणि सुट्टीचा दिवस होता, पण तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर अतिशय तो पूल पडला, बोजा जास्त होता, मोटरसायकलचं जाण्याची जागा नव्हती, तरी 5-5, 6-6 मोटरसायकल तिथं नेल्या. तिथं गर्दी पण नेहमी जास्त असायची, पाणी तिथं वाहत होतं आणि कारण नसताना ज्याला म्हणतात ना होत्याचं नव्हतं झालं, तशा पद्धतीनं हे तिथं घडलं. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की धबधबे असतील, धरणचा परिसर असेल, नद्यांचा परिसर असेल, ओढे नाल्यांचा परिसर असेल किंवा डोंगरदऱ्यात फिरण्याच्या करता काही जणांना पावसात भिजण्याचा एक आनंद घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, जीवनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न असतो. जरूर जीवनाचा आनंद लुटा, पण स्वतःचा जीव सांभाळून, अशी मी शासनाच्या वतीनं पालकमंत्री या नात्याने देखील विनंती करतो. आणि रविवारी कुंडमळा ह्या परिसरामध्ये ज्या 4 निष्पाप माझ्या नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्या आधी त्या विमान अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला, त्या सर्व मान्यवरांचा 274 लोकांना सगळे मिळून, म्हणजे हॉस्टेलचे वगैरे मुलं आणि बाकीचे नागरिक धरून, तर त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो की हा मोठा दुःखाचा डोंगर सहन करण्याची ताकद त्या कुटुंबियातल्या बाकीच्या सहकाऱ्यांना देव, मृतांना चिरशांती मिळो अशा प्रकार, त्यांच्या आत्म्यांना चिरशांती मिळो अशा प्रकारची प्रार्थना देखील मी सुरुवातीलाच करतो. मगाशी बरंच काही योगेश, विलास आणि अजित सांगत होता. विलास म्हणलाच बोलता बोलता, 1 गाव भोसरी, 10 गावं दुसरी. 10 गावं नाही, 12 गावं दुसरी. काय संजय, तूही 12वीतून आला, 12 गावं दुसरी. तू 2 गावं विसरली, मोहिनीला दिली का काय 2 गावं? ते अशा पद्धतीनं बोललं जातं. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, खूप वेगवेगळ्या समस्या आहेत, त्याचा ओहापोह. आपण काम केलेलं आहे, आपण कामाची माणसं आहोत, आपल्याला अजून काम करायचं आहे. युतीचं शासन 5 वर्षाच्या करता निवडून आलेलं आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ह्या प्रकारे तिघांची युती आहे. मागं देखील आपली 15 वर्ष काँग्रेस आणि आपली युती होती. त्याही वेळेस आपण आपली आपली कामं करत होतो, आपला आपला पक्ष वाढवत होतो, आपली आपली संघटना मजबूत करत होतो. आपले कार्यकर्ते लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना मदत करण्याच्या करता धावून जात होते. त्याच्यातनं संघटना बळकट होत असते. कुठं अन्याय झाल्यानंतर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतो, त्या अन्याय दूर करण्याच्या करता धावून जातो. अशा पद्धतीचं चित्र आपल्याला कामातनं त्या ठिकाणी निर्माण करायचं असतं. नवीन पिढी पुढं आलेली आहे, त्यांना देखील वाटतं की आम्हाला उद्याच्या काळामध्ये संधी मिळाली पाहिजे. 2022ला फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. आता 2025 आलेलं आहे आणि महिना जून आलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला आता लवकर निवडणुका घ्याव्या लागतील. 4-5 महिने पावसाचे आहेत, परंतु पावसाचे महिने संपल्यानंतर निवडणुका लागतील. ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो. आम्ही तिथं ही भूमिका घेतली की बाबा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे गरीब लोक आहेत, हे वंचित लोक आहेत, ह्या अजूनही मागासलेला पणा तिथं आहे, त्यांना पुढं आणण्याचं, इतरांच्या बरोबरीनं आणण्याचं काम केलं पाहिजे. हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं करत असताना आपल्याला ते तर काम करायचंच, त्यांना तर प्रतिनिधित्व द्यायचंच, महिलांना द्यायचं आहे, पुरुषांना द्यायचं आहे. त्याचबरोबर ह्यांना प्रतिनिधित्व मिळत असताना ओबीसींना पण मिळालं पाहिजे. हाही घटक फार मोठा आहे आणि त्याच्यातून त्यांना मिळण्याच्या करता एवढा काळ ह्या सगळ्या गोष्टीच्या करता गेला. काही जण म्हणतात की हे सत्तेवर होते, यांनाच निवडणुका घ्यायच्या नव्हत्या.
असं अजिबात नाही. उलट आम्हाला त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बसला. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय होतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये तुम्ही महानगरपालिकेमध्ये असाल, कुणी नगरपालिकेचं प्रतिनिधित्व कराल, कुणी नगरपंचायतीचं कराल, कुणी जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं कराल, सगळ्याच गोष्टी खासदाराच्यापर्यंत येत नाही. खाली आमदार किंवा त्याच्या खाली नगरसेवक, नगरसेविका, ते पदाधिकारी, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, हे पदाधिकारी यांच्याकडे जात होते. परंतु 3 वर्ष आणि काही महिने ह्या सगळ्यांना संधी न मिळाल्यामुळं इतका गॅप पडला. बरं, मध्ये निवडणुका लागतील म्हणून जे तयारी करत होते त्यांनी वारेमाप खर्च करून कुणाला देवदर्शनाला घेऊन जा, कुणाला कुठे घेऊन जा, वेगवेगळे कार्यक्रम मोठे मोठे केले. त्यांना असं वाटलं की आता लागतील निवडणुका, त्या लागतील. काही खर्च एवढे झाले की न सांगितलेलं बरं. परंतु ह्या निवडणुका पुढं जायला लागल्या तसं खर्च करणारे थकायला लागले आणि त्याच्यामुळं ह्यांनाही कळलं नाही आता किती दिवस खर्च करायचा. ह्यांनी तर सगळी सुरुवात केलेली होती, पण नंतर त्यांना वाटायला लागलं की नाही होणार, कधी होत आहेत कोणाला माहिती, ज्यावेळेस लागतील त्यावेळेस बघू. असंही काहींच्या बाबतीमध्ये घडलं. कुणाच्या बाबतीत घडलं त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, त्यांना चांगलं माहिती आहे. पण हरकत नाही, शेवटी त्याच्यातनंच कार्यकर्ता निर्माण होतो, त्याच्यातनंच नवीन कार्यकर्ता आपल्याला शोधता येतो. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ह्या सगळ्या मान्यवरांच्यामुळं निश्चितपणे वाढलेली आहे. त्याच्यातून जे पहिल्यापासून राष्ट्रवादीबरोबर आहेत, ज्याला आपण निष्ठावान म्हणतो, निष्ठावान, ते म्हणतात की आमचं काय आता ह्यांना घेतल्यानंतर. पण तुम्ही निष्ठावान असल्यानंतर तुमचं का, तुम्हाला तुमच्यावर निष्ठा आमची आहेच, आमची तुमच्यावर आहे, तुमची आमच्यावर आहे. तुम्ही असं काही समजू नका. नव्या जुन्यांचा वाद होणार नाही. आपण उद्याच्याला मी तुम्हाला सांगतो, अजून ठरलेलं नसलं तरी 4चा प्रभाग होण्याची शक्यता दाट आहे. त्या पद्धतीनंच तुम्हाला आजपासून कामाला सुरुवात करावी लागेल. आरक्षणं कशी निघतील, काय निघतील ते आत्ता सांगत नाही, ते निघताना तुम्हाला कळेल. पण तुम्ही तिथं त्या प्रभागामध्ये आपला संपर्क वाढवण्याचं काम करा. 4चा प्रभाग निघाला तरी 2 पुरुष 2 स्त्रिया, आरक्षण जसं निघेल तसं निघेल. मुंबईचं आरक्षण बहुतेक 1 वरच होणार आहे, कारण तो मतदारसंघ फार मोठा असतो. मुंबई महानगरपालिकेला वॉर्ड एवढा मोठा असतो की आमच्या गोव्याला तेवढा विधानसभेची मतदारांची संख्या नसती, एवढी मोठी संख्या आपल्या मुंबईमध्ये असते. ह्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार आपल्याला करून पुढं जायचं आहे. आणि हे पुढं जात असताना आज वेगवेगळ्या पद्धतीनं काय कारणं झाली, कशी कारणं झाली, ह्याचा बराचसा ओहापोह इथं झाला. किंवा ह्या माझ्या तिन्ही सहकाऱ्यांनी सांगताना सांगितलं की आम्हालाही वाटायचं की रस्ते फार रुंद करू नये, फार कुणाचं काही अतिक्रमण काढू नये. पण मी नेहमी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर 90-91ला माझा संबंध इथं आला. आज ह्या गोष्टीला 35 वर्ष झाली. काळ वेळ कुणाकरता थांबला का? 35 वर्ष शमीनताई कशाला म्हणतात? 15 वर्षांनी 50 वर्ष होणार आहे. आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये हे निर्णय घेतले नसते तर आपला जुने पुणे मुंबई रस्त्याची काय अवस्था झाली असती, काय ट्रॅफिकची अवस्था झाली असती. आज आपण मेट्रो करतोय, सातत्याने ती मेट्रोचं जाळं सर्व माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे. त्याला आम्ही मान्यता देतोय. आपले वेगवेगळ्या पद्धतीनं आपला सोलापूर रोड असेल, आपला अहिल्यानगर रोड असेल, ह्या रोडवर ट्रॅफिक कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण तिथं मोठ्या प्रमाणावर फ्लायओव्हरमध्ये मंजूर केलेले तुम्ही पाहिलं असेल. आपण भोसरीवरून तिकडं चाकणला, राजगुरुनगरला जाताना काय त्या भागामध्ये ट्रॅफिक असतं ह्याचा अनुभव छोटे मोठे व्यावसायिक घेत आहेत, छोटे मोठे कारखानदार घेत आहेत, माझे त्या भागातले अधिकारी कर्मचारी कामगार घेत आहेत. आणि हे करत असताना थोडंसं विजन ठेवून हे काम करावं लागतं. आणि त्याच्यातून
आपण हे सगळे रस्ते डबल फ्लायओव्हर वगैरे ह्याचा सगळा उल्लेख झाला मगाशी अजितनं बोलत असताना त्या संदर्भामध्ये ह्याचाही गोष्टीचा उल्लेख केला की पाठीमागं आपल्या सगळ्यांना पवनेचं पाणी मिळत होतं आणि पवनेचं पाणी नंतर कमी पडायला लागलं. बंद पाईपलाईनचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याच्यात बरंच राजकारण झालं. काहींनी स्वतःचा पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याला बंद पाईपलाईनमधनं 4 महिने पाणी आणायला परवानगी हायकोर्टाने दिलेली आहे आणि 4 महिने आपल्याला नदीतनं ज्यावेळेस पाणी वाहत असतं पवनेला त्यावेळेस तिथनं पाणी उचलण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते आहे मित्रांनो, 91 साली तुमच्यासमोर बोलत असणारा अजित पवार ह्या हवेली विधानसभा मतदारसंघ त्या बारामतीमध्ये होता लोकसभेत. त्यावेळेस इथलं मतदान आणि थोडासा भाग आपला मुळशीमध्ये होता ते मतदान सगळं मिळून जास्तीत जास्त 4 ते 5 लाख मतदान होतं. आज माझ्या भोसरी चिंचवड ह्या दोन्ही मतदारसंघाचं मतदान झालं जवळपास 13 लाख आणि इथं अण्णा बसलाय त्याच्या पिंपरीचं मतदान झालं जवळपास 4 लाखाच्या पुढं. 13 आणि 4 17 17.5 लाख मतदान आहे. म्हणजे ह्यामध्ये उद्याच्या 2029ला आता तुम्ही बघितलंय जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय NDA सरकारने घेतला. जम्मू काश्मीरपासून सुरुवात होतीये. ते आपल्याही महाराष्ट्रात सगळीकडेच होणार. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 2011च्या नंतर 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्याच्यामुळे ती आता 2025-26ला होतीये. ती झाल्यानंतर नक्की, कारण आम्ही ज्यावेळेस एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस अनेक जण येतात, अनेक निवेदन आणतात. दादा आमच्या समाजावर अन्याय झाला आहे, आमचा समाज 1 कोटी आहे, 1.5 कोटी आहे, 2 कोटी आहे, कोण 4 कोटी म्हणतं. ते सगळ्यांचे आकडे ऐकले आणि बेरीज मारली तर आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 40 ते 50 कोट होते. प्रत्येकजण कोटीच्या आत बोलतच नाही. त्याच्यामुळे एकदा प्रत्येकाला कळू द्या आणि सरकारला पण कळू द्या जो घटक आदिवासी किती आहे, आदिवासींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये तरतूद करावीच लागते. माझा मागासवर्गीय समाज किती आहे, त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये तरतूद करावी लागते. त्याशिवाय इतके वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालंय तरी देखील इतरांच्या बरोबरीनं अजून समाज सगळा आलेला नाही. तो आणावा लागेल. भेदभाव करून नाही चालणार. त्यामध्ये काही गोष्टी कराव्या लागतील, काही निर्णय घ्यावे लागतील आणि म्हणून जात निहाय जनगणना झाल्यानंतर नक्की वेगवेगळ्या जातीचे लोक किती आहेत त्यावेळेस खरं तर नागरिकांनी पण व्यवस्थित सांगितलं पाहिजे की मी या जातीचा आहे. कमीपणा वाटून देण्याचं काही कारण नाही. तर ते ॲक्युरेट आकडा येईल आणि ते झालं तर अनेक गोष्टी ह्या ज्यावेळेस कधी कधी चर्चा होती, काही राजकीय नेते बोलतात, काही संघटनेचे लोक बोलतात, काही वेगवेगळे पक्ष बोलतात, त्यालाही थोडासा अंकुश बसेल असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून तेही काम होणार आहे. आणि 2029मध्ये मतदारसंघाची फेररचना होणार आहे. लोकसभा विधानसभा, लोकसभेमध्ये 500 साधारण 43 का जागा आहेत, 43च आहे, 543. त्याच्या 1/3 महिला निवडून आपल्याला द्यायच्यात. त्या 543मध्ये ज्या महिला पुरुष जातील ते निवडून जातीलच. परंतु जसं तुम्हाला मागं आम्ही 1/3 आरक्षण दिलं होतं, नंतर ते 50% केलं. आपणच राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. आम्हीच सभागृहामध्ये ती बिलं पास केली. त्यामध्ये 1/3 महिला लोकसभेला जाणार आहेत आणि 288मध्ये 96 महिला, ह्या बाकीच्या महिला 288मध्ये जातील त्या जातील, अधिकच्या 96 महिला ह्या निव्वळ आमचा भगिनी वर्ग जाणार आहे. एवढी संख्या वाढणार आहे. आपल्या इथं बोलायचं म्हटलं आता ते कसं होणार आहे, तो लोकसभेचा अधिकार आहे. पण त्यांनी बिल पास केलेलं आहे. त्यांनी 2029च्या निवडणुका ह्या पद्धतीनं होतील असं सांगितलेलं आहे. बिल पास झालेलं आहे.
आता आपल्याला ह्या सगळीकडे लक्ष देत असताना आपल्या 17.5 लाखामध्ये माझा अंदाज आहे 4 तर मतदारसंघ 100% होणार आहे। आपल्यामध्ये 4 मतदारसंघ 100% होणार आहे। कदाचित मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली तर 5वा पण मतदारसंघ झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका। आणि त्यामुळं काम करत राहायचं। लोक कामाला महत्त्व देतात, त्याच्यामुळं तिथं कुठेही आपण कमी पडता कामा नये। आणि आज ह्या सगळ्याचा ओहापोह करत असताना विशेषतः अजित गव्हाणेंनी बरेच मुद्दे इथं काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये चिखलीमध्ये कुदळवाडीमध्ये जी कार्यवाही झाली त्या ठिकाणी 175 एकर जागेवर आरक्षण ते टाकलं गेलेलं आहे। तेथील शेतकऱ्यांना 1 गुंठा देखील जागा शिल्लक नाही, त्याचा उल्लेख मगाशी आपल्या अजितने केला। खरं तर तिथंच आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये सगळ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न किंवा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर हे करण्याच्या बद्दलचा माझा स्वतःचा प्रयत्न होता। तिथं आपण काही काम पण सुरू केलं, परंतु त्याला जेवढी गती मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही। आता त्याच्या शेजारी जवळपास हे आता चिखलीचं कुदळवाडीमध्ये ह्या परिसरामध्ये जे आरक्षण नाही, जाधववाडीमध्ये मी चुकून म्हणलं, जाधववाडीचं आरक्षण हे तिथं पडलेलं आहे। चिखलीचा टीपी मध्ये रद्द झाला, चरोलीचा टीपी स्थगित करण्यात आला। आत्ताच मला सहकाऱ्यांनी सांगितलं मंगळवारी सहदा स्टँडिंग कमिटी मंगळवारी असते जीबी, तर जीबीमध्ये आज काही तो विषय आला नाही असं सांगण्यात आलेलं आहे। मोशीच्या टीपी, बोराळवाडीचा टीपी असेल किंवा कुठला डीपीचा प्रश्न देखील ह्या मान्यवरांनी मांडला। आत्ताही मला शिष्टमंडळ आल्यापासून भेटतायत, निवेदन देतायत, चर्चा करतायत, इतर पण सहकारी त्याच्याबद्दलचं सांगतायत। कचरा डेपोचा प्रश्न आहे, कब्रस्तानाच्या संदर्भामध्ये तिथं आणखीन काही वेगळं आरक्षण टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। स्लॉटर हाऊसच्या संदर्भातला प्रश्न आहे, 12.5% जमीन जी मागच्या काळामध्ये द्यायचं ठरलेलं होतं त्याच्यावर पण आरक्षण टाकलेलं गेलेलं आहे। चुकीचे आरक्षण अनेक ठिकाणी पडलेली आहेत, त्याच्यामध्ये हरकती पण बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत। आणि लोकांना असं वाटतं की जसं चिखलीचा टीपी रद्द करण्यात आला तसं चरोलीचा टीपी हा स्थगित करण्यात आलेला आहे, तो स्थगित करायला नको तर तो रद्द करायला पाहिजे असं आमच्या चरोलीकरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्याच पद्धतीनं बोराडेवाडीमध्ये काही जणांचं म्हणणं आहे की ह्याहीबद्दल तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, परंतु आत्ता मी काही एका अधिकाऱ्याला वरिष्ठाला बोललो तर ते म्हणतात की बोराडेवाडीमध्ये टीपी करावा असं म्हणणारा एक वर्ग आहे। शेवटी ते तपासावं लागेल। तुम्ही पण ह्याबद्दलचा मी ओहापोह केल्यानंतर वस्तुस्थिती बोराडेवाडीमध्ये ज्यांच्या जमिनी आहेत त्यांचं नक्की मत काय आहे हे आपण जाणून घेऊ। आणि लोकशाहीमध्ये काम करत असताना साधारण जनमताचा कौल बघत बघत निर्णय घ्यावे लागतात। हे पण आम्ही अनेक वर्ष 35 वर्ष काम करत असताना करत आलेलो आहे। आणि त्याच्यामुळं हे जे काही अजित आणि अजितच्या सहकाऱ्यांनी किंवा आज अनेक लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षातून आले त्या सगळ्यांनाच मला सांगायचं की आपण त्याबद्दलची काही काळजी करू नका। सुदैवानी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, उद्याच राज्याचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत, उद्याच अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये काही कार्यक्रम आहे, त्याच्यातले काही गोष्टी आपण आपल्या काळामध्ये आत्ताच अनुराधा आणि देवीदास मला सांगत होता की दादा हे आपल्या काळामध्ये झालेलं आहे। ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जो त्यावेळेस तिथं प्रमुख असतो त्याला त्याचं क्रेडिट जातं किंवा ते उद्घाटनं किंवा भूमिपूजन करत असतात, त्याच्यामुळं तसं काही तुम्ही फार काही वेगळं समजून घेण्याचं काही कारण नाही। मधल्या काळामध्ये आपल्या जे काही चिखली कुदळवाडीमध्ये 31 धार्मिक स्थळांना त्यामध्ये 18 मस्जिद होत्या, 13 मंदिरं होती। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमणाच्या संदर्भात नोटिसा देण्यात आलेल्या होत्या। त्यांनी त्याच्यामध्ये मला विनंती केल्यानंतर मला वाटतं मे महिन्याची 7 तारीख होती आणि त्यावेळेस पुण्याच्या विधान भवनामध्ये मला अण्णा बनसोडेंनी पण सांगितलं होतं की बाबा दादा हे आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि बाकीच्या सगळ्यांनी पण मागणी केलेली होती। अण्णा बनसोडेंच्या समवेतच एक शिष्टमंडळ आलेलं होतं, त्यांची बैठक
मी विधान भवनामध्ये घेतलेली होती, तिथं आयुक्ताला बोलवलेलं होतं आणि त्या संदर्भात आम्ही एक सांगितलं की बाबा तुम्ही कुठं लोकांच्या भावना आणि लोकांची श्रद्धास्थळं ह्याला कुठं धक्का लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका. आणि त्या संदर्भामध्ये आपण आदेश दिल्यानंतर ते थांबलं, त्याच्यातनं दिलासा मिळाला, परंतु ते कायमचं त्याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे ह्या मताशी मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सहमत आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे, शेवटी शहराचा विकास करत असताना किंवा मगाशी मी जे सांगितलं पवना किंवा भामा आस्केटचं पाणी ज्या पद्धतीनं आपलं शहर वाढतंय त्या झपाट्याचा विचार केला. आज देशामध्ये जी काही झपाट्याने वाढणारी शहरं आहेत त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला जातो. तुम्ही बघा 6-6 महिन्यामध्ये टॉवर उभे राहत आहेत. सध्या ते SRAचं स्लमचं तर अशी कामं निघालीत की काही विचारता सोय नाही. काही तर झोपड्या नसताना झोपड्या दाखवत आहेत आणि त्याच्यातनं TDR काढतायत. अशाही पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत. तथ्य किती आहे का नाही हे तपासून घ्यावं लागेल. पण ह्या देशात आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला स्वतःचं घर असण्याचा अधिकार आहे, तो त्याचा हक्क आहे. यंदा 3 कोटी घरं आपल्या देशामध्ये देण्याचा निर्णय पंतप्रधान आवास योजनेमध्ये केला आहे. त्याच्यातले 30 लाख घरं 10% घरं आपण महाराष्ट्रामध्ये ह्या खात्याचे मंत्री शिवराजसिंह चौहान साहेब ह्यांनी पहिली 20 लाख दिली. मध्ये पुण्यामध्ये आले असताना आपला हॅकेथॉनचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये मग अजून 10 लाख त्यांनी वाढून दिली, 30 लाख. का तर प्रत्येकाला आपलं स्वतःचं घरामध्ये कुटुंबाला एक चांगल्या पद्धतीनं आसरा मिळावा अशा पद्धतीचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आपण इथं पण गोरगरिबांना अनेक प्रकारचे घरं बांधण्याचा कार्यक्रम केलेला होता. काही बाबतीमध्ये अडचणी आल्या, काही बाबतीत काही जण कोर्टामध्ये गेले. काही आपले भाटनगरची तर अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे, त्यालाही आता बरेच वर्ष झालेले आहे. आता तिथं तर अक्षरशः जावंसं वाटत नाही, इतकं खराब परिस्थितीमध्ये तो समाज आपलं जीवन जगतोय. त्यालाही काही पर्याय आपल्याला आणावं लागेल. जसं हा गृहनिर्माणच्या ज्या सोसायट्या असतात त्याच्यामध्ये 40 वर्ष झाल्यानंतर किंवा मुंबईमध्ये फार जुने 40-50 वर्ष झाल्यानंतर तिथलं पुनरुज्जीवन केलं जातं, नवीन तिथं TDR दिला जातो, नवीन तिथं काही इमारती उभ्या केल्या जातात. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विविध योजना आहेत आणि त्याच्यामुळं आपण अनेक वर्ष एकमेकाला जवळनं ओळखतो. आपले प्रत्येकाचे स्वभाव एकमेकाला माहिती आहे. त्याच्यामध्ये नवीन पिढी पण मोठ्या प्रमाणावर पुढं त्या बाबतीमध्ये आलेली आहे. इथं बसणारी कितीतरी जण अशी आहेत की मी ज्यावेळेस खासदार झालो होतो त्यांचा जन्मही झाला नव्हता. 91च्या नंतर जन्माला आलेले, परंतु आज वेगवेगळ्या भागामध्ये स्वतःचा व्यवसाय, नोकरी किंवा एक सामाजिक काम किंवा पक्षाचं काम करणारे पण कार्यकर्ते स्टेजवर आणि समोर बसलेले मला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून आपल्याला काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात, काही बदल करावे लागतात, काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तिथल्या समाजाच्या भल्याच्या करता राबवाव्या लागतात. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज हा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक प्रश्नाचा ओहापोह विशेषतः योगेशजी, विलासजी आणि अजितनं इथं केलेला आहे. खरं तर पंडित गवळींना पण बोलायचं होतं, पण त्यांना मी विचारलं काय बोलणार आहेत. ते ऐकल्यानंतर म्हटलं बाकीची आमची चौघांची भाषणं बाजूला राहतील आणि तुमची हेडलाईन होईल, तुम्ही आज काही बोलू नका, जरा शांत राहा. आणि त्याच्यामुळं त्यांना पण शांत केलं. परंतु कधीतरी आपल्या काही प्रमुखांना पंडित गवळींना घेऊन बसावं लागेल आणि त्यांना मन मोकळं करून द्यावं लागेल. नाहीतर पुढं कुठंतरी सभा असली आणि बाबाला जर मनात नाही राहिलं आणि जर माईक घेतला तर माझं विलासचं काही खरं नाही. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एक परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये कधी पण आपण दुजाभाव केला नाही. त्याचा उल्लेख मगाशी विलासनी केला, लांड्यांनी, की बाबा कोण पंजाबवरून आलं, कोण कोल्हापूरहून आलं, कोण आणखीन कुठनं आलं, कोण आणखीन कुठनं आलं आणि कोण भोसरीतनं पण आलं ना.
मग त्यांनाही आम्ही सांभाळून पहिल्यांदा ती भोसरी आमच्या सभा व्हायच्या केवढंसं तिथं स्टेज होतं आणि केवढीशी तिथं जागा होती, काय तिथली परिस्थिती होती. पण मी मगाशी जे काही सांगितलं रेड झोनच्या बद्दल पण मगाशी सांगण्यात आलेलं आहे की दादा रेड झोनच्या संदर्भामध्ये सर्वे करण्यात आला, परंतु त्याच्यामध्ये महानगरपालिकेने मोजणी केली पण अधिकृत नकाशा प्रकाशित केला नाही. आता असं धनंजयचं म्हणणं होतं. तिथला TDRचा पण विषय आहे. माझं एक म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांनाच की त्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नांची ओहापोह तुम्ही केलेली आहे. त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे नोट तयार करून द्या. आत्ताचे मला वाटतं आयुक्तांना बराच काळ झालेला आहे, 3 वर्षामध्ये बदल्या होत असतात. त्या पद्धतीनं नवीन आयुक्त जसं पुण्यामध्ये आले तसं इथं येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण नवीन आलेल्या आयुक्तांशी ह्या सगळ्याविषयी बोलू, त्याच्यातनं कसं पुढं जायचं मार्ग काढायचा. कारण इथं पहिल्यांदा काढून नंतर तो नगरविकास खात्याशी संबंधित विषय असेल, राज्य सरकारशी संबंधित असेल, तिथं मंत्रालयामध्ये मी एकनाथरावजी आणि देवेंद्रजी यांच्याशी बोलून त्याच्यातून कशा पद्धतीनं पुढं मार्ग काढायचा ते आम्ही निश्चितपणे ठरवू. आजपर्यंत ह्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये ऑटो क्लस्टर असेल, त्याच्यामध्ये सायन्स पार्क असेल, अनेक गोष्टी असतील, उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं रस्ते करण्याचं काम असेल, अजून बरीचशी कामं आपल्याला त्या ठिकाणी करायची. परंतु हे करत असताना नेहमी ह्या शहराच्या वैभवामध्ये भर पडेल अशाच प्रकारचे प्लॅन आम्ही केले. आत्ता तुम्हाला माहिती नाही मित्रांनो, मला बरेच दिवस इथं CPचं कार्यालय झाल्यानंतर एक उत्तम पद्धतीचं CP कार्यालय असलं पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही लोकांनी विचार केला आणि फार सुंदर CP कार्यालय आपण इथं मंजूर करून घेतलेलं. त्याचं भूमिपूजन पण मध्ये मुख्यमंत्री आम्ही येऊन केलेलं आहे. त्याचा टेंडर पण आता निघालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं ह्या शहराला एक अभिमान वाटेल अशा प्रकारचं CP कार्यालय महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मध्ये माझ्या पिंपरी चिंचवडच्या CP कार्यालयाचा उल्लेख होईल अशा प्रकारचं. आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, माझे पोलीस कर्मचारी असतील, माझे नागरिक जाणारे असतील, त्या सगळ्यांना तिथं व्यवस्थितपणे पार्किंग सगळ्या गोष्टीची व्यवस्था आपण त्याच्यात अंतर्भूत केलेली आहे. आपलं त्यावेळेसचं जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कार्यालय ते कमी पडायला लागले. त्यावेळेसची लोकसंख्या आताची लोकसंख्या प्रचंड फरक पडला आहे. आणि मग नंतर आम्ही बसलो. मी एक सुनील पाटील म्हणून आर्किटेक्ट आहे, त्यांना बऱ्याच जणांना मी 4-5 लोकांना प्लॅन करायला सांगितलेले होते आणि त्यामध्ये एक चांगला प्लॅन सुनील पाटलांनी केला. ती पण वास्तू उभी झाल्यानंतर तिचं काम चाललेलं आहे, पूर्णत्वाला जाईल. पण ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना खरोखरीच आपल्या महानगरपालिकेची एक उत्तम इमारत, दिमागदार इमारत, आमच्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी अशा प्रकारची देखणी इमारत ही उभी राहिलेली आहे. हेच तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. इतकं चांगल्या प्रकारचा प्लॅन आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. अशा अनेक गोष्टी आत्ता मध्ये तातवड्याला आपल्या पिंपरी चिंचवडच्या हद्दीत येतं, पण तिथं 120 एकर जागा आम्ही यशदाला दिलेली आहे. 120 एकर जागा. त्यामध्ये जसं पुण्याचं राजभवनच्या यशदा आहे, तिथं अनेकांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या नगरसेवकांना देखील आपण तिथं ट्रेनिंगचा कार्यक्रम ठेवतो किंवा महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी काय काम करायचं, नगरसेविकांनी अशा जिल्हा परिषदेच्या कामाची पद्धत काय, कुठले विषय त्यांच्या हातात असतात, त्याला कसा वापर करायचा वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं माझा तर प्रयत्न चालू आहे. देशामध्ये IAS ऑफिसरांच्या करता मसुरी म्हणून तिथं यशदाच्या धर्तीवर तिथं ट्रेनिंग सेंटर आहे. खूप जणांना तिथं जावं लागतं. हे सगळे अधिकारी ते तिथं जाऊन ट्रेनिंग घेऊन येतात. मधून पुन्हा त्यांना तिथं जावं लागतं, जे शासनाचे आदेश असतात त्या पद्धतीनं. तसं 120 एकरामध्ये साधारण 800 ते 1000 कोटी रुपयाचा एक प्रकल्प आम्ही तिथं हातामध्ये घेतोय. त्याचा प्लॅन करायला सांगितला आहे. मधीच माझी मीटिंग झालेली होती, त्या संदर्भामध्ये
आम्ही सगळ्यांनी बसून 5-6 कॉन्ट्रॅक्टरला सांगितले तुम्ही प्लॅन करा, त्याच्यामध्ये सर्व सोयीयुक्त उद्या 50 वर्ष पुढं लोकांनी त्या ट्रेनिंग घेणाऱ्यांनी म्हटलं पाहिजे की खरंच इतका सुंदर प्लॅन केला आहे. रस्ते म्हणू नका, पार्किंग म्हणू नका, किंवा तुमचे प्लांटेशन म्हणू नका, लँडस्केपिंग म्हणू नका, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव एक देशातलं उत्तम अशा प्रकारचं केंद्र हे तिथं आपण निर्माण करतोय. तेही काम लवकरच आत्ता सध्या तिथं टाटा म्हणजे शिवाजीनगर ते हिंजवडी म्हणून मेट्रोचं जे काम चाललेलं आहे त्याचा काही कामाच्या करता तिथं काही गोष्टी तयार करायला टाटाला ती जागा दिलेली आहे. अशा खूप काही गोष्टी मी आता सगळ्या सांगून तुमचा सगळ्यांचा वेळ घेत नाही कारण वेळ पण बराच झालेला आहे. पण मी आपल्याला सांगेन, मी बऱ्याचदा अजित आणि राहुल सगळ्यांशीच चर्चा करत होतो की आता तुम्ही हा निर्णय घ्या, आणि त्यांनी तो निर्णय घ्यायचं ठरवलं. त्याच्या संदर्भात अनेक जण अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत होते, चर्चा करत होते. परंतु पुन्हा जसं आपण किती गावाकडे बघा, किती फिरून आलं तर माणसं पुन्हा दावणीला येतात. मी म्हणलं नाही, विलास म्हणला दावणी. ती म्हणला मी म्हणतच होतो ही कधी म्हणतोय, मग मी त्याची रिपीट करतोय कारण उद्याच्याला काही म्हणतील राव आम्हाला दावणीला आलं म्हणणार तू का काय. मी नाही म्हणलं अजित, ती विलास म्हणतो. तुला मी कितीदा सांगतो अजित, तू विलासचं ऐकू नको. तर बघ हो का, पंडितरावनी तर माझ्या आधी सांगितलं होतं. हरकत नाही, परंतु आपल्याला खूप काम करायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये मागचे जे काही दिवस होते आपला काळ, ज्याचा उल्लेख कोणी केला मला वाटतं योगेश का कोणी केला 25 वर्षाचा, 92 ते 2017चा, तशा पद्धतीचा आपल्याला दिवस ह्या पिंपरी चिंचवडकरांना दाखवायचे. पारदर्शक कारभार करायचा, भ्रष्टाचाराला तिलांजली द्यायची. वेगवेगळी लोक काय करतायत, कसं करतायत, हे जे बऱ्याच कहाण्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय परिस्थिती कुणाची कशी होती आणि आज परिस्थिती काय झालेली आहे. काय लोक म्हणजे मी तर बघतोय काही जण असे उभे राहतात आणि घोडं असं गोल फिरते, राऊंड आहे, काय काय विचारूच नका. काय विचारता सोय नाही. ठीक आहे, ज्यांना जे योग्य वाटतं ते करतात, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. माझी मतं स्पष्ट आहेत. आपण जनतेचे प्रतिनिधी आहेत. आपण जनतेच्या प्रश्नाशी बांधील राहिलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. ते सोडत असताना तिथं कुठेही जातपातमध्ये आणता कामा नये. माणुसकी ही तुमची माझी जात आहे. जसं आम्ही ग्रामीण भागात बोलत असतो, शेतकरी तुमची माझी जात आहे, शेतकऱ्याला दुसरी जात नसते, शेतकरी हीच आमची जात. तसं शहरी भागामध्ये काम करत असताना माणुसकी आणि भारतीय महाराष्ट्रीय ही आपली जात. आणि हेच आपल्याला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस बघा ना, आजही इतिहासात नोंद आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये होते. कुठंही असा भेदभाव नव्हता. जरी ते हिंदवी स्वराज्य होतं तरी त्याच्यात महिलेचा आदर मान सन्मान राखला जायचा. त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांनाही सामावून घेतलं जायचं. मावळे सगळ्या प्रकारचे मावळे होते. ह्या सगळ्याचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवला तरच आपली प्रगती प्रचंड वेगाने होणार आहे, आपला विकास प्रचंड वेगाने होणार आहे. आणि तेच आपल्याला सगळ्यांना साध्य करायचं आहे. तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आपण मागं झोपडपट्टी मुक्त आपलं शहर, म्हणजे काही झोपडपट्टीवाल्यांना बाहेर काढवायचं नाही, त्यांना झोपडीतनं काढून त्यांना हक्काची चांगली घरं द्यायची, ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. त्याच्यातनंच ती SRA स्कीम ह्या पुढं आलेल्या आहेत. आम्हाला बोलता बोलता असंही सांगतात की दादा तुम्ही हे सगळं सांगता, सगळं काही करता, परंतु अनेक जण त्यांची पक्ष वेगवेगळे असले
तरी व्यवसायामध्ये पार्टनरशिप आहे म्हणतात. आता कुणाची आहे काय, मला त्याच्या खोलात जायचं नाही. चांगला व्यवसाय करण्याच्या करता चांगल्या लोकांशी पार्टनरशिप करायला माझा काही विरोध असण्याचं कारण नाही. पण लोकांनी ते सगळं बघत असताना आपल्याकडे चांगल्या नजरेने बघितलं पाहिजे. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, त्यावेळेस त्यांना वाटलं पाहिजे की आपण अजितकडे जातोय त्यावेळेस आपल्या हक्काच्या भावाकडे जातोय, तो भाऊ आपल्याला न्याय देईल अशा प्रकारची भावना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बद्दल माझ्या भगिनी वर्गाला वाटली पाहिजे, आमच्या मुलींना वाटली पाहिजे, आमच्या मातांना वाटली पाहिजे, असं माझं स्पष्ट, स्वच्छ आणि आग्रही मत आहे. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवावी. जर यथा कदाचित योगेश, विलास आणि अजित ह्यांनी काही मुद्दे काढलेले असतील किंवा काही माझ्या सहकारी मित्रांनी मला दिलेले असतील, तर आम्हाला ह्या शहराचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करायचा आहे. तिथं कुठंही आम्हाला चुकीचं करायचं नाही. ह्याच पद्धतीनं आज थोडंसं बोललं जातं, हे जास्त तुम्हा लोकांना माहिती आहे की भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या MIDCच्या भागामध्ये आजही अतिक्रमणाचा विळखा आहे अशा तक्रारी छोट्या मोठ्या उद्योजकांच्याकडनं येतात. आणि यावर खरं मी, उदय सामंत, आम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी सगळे अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, कॉर्पोरेशनला विश्वासात घेऊन हे आपल्याला दुरुस्त करावंच लागेल. याचबरोबर ह्या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण, दूषित पाणी पुरवठा, काही भागामध्ये अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी, रस्त्याची दुरावस्था अशा समस्यावर देखील पालिका आणि प्रशासन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला अधिकचं काम करावं लागणार आहे. कारण रस्ते खराब असले तर लोकांचं अतिशय वेळ वाया जातो. त्याच्यामध्ये एकंदरीतच आपली पिंपरी चिंचवड शहर आणि वेगाने हे विकसित होतं आहे. त्याचबरोबर शहराच्या लगत आता PMRD आहे. पुणे मनपाच्या भागातील विकास देखील वेगाने होतं आहे. या भागांना जोडणारे रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन अशा अनेक सुविधा या तिन्ही संस्थांच्या समन्वयानेच आम्हाला मार्ग काढावा लागेल. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नियोजित विकास करण्यासाठी आम्ही काही योजना आखलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन माझ्या मोशीचे लोक सांगतात की दादा पुढचं मागं आमचा इथं कचरा टाकला जायचा आहे, परंतु अजून त्याचं जागा वाढवण्याचं काम करतायत, म्हणजे अधिकचं मला वाटतं क्षेत्र घेण्याचा प्रयत्न करतायत. तिकडं मग पुनवळ्याचं तुम्ही रद्द करता आणि इकडं मात्र आमचं मोशीचं वाढवताय, हे कसल्यात बसतं, असा एक काहींचा प्रश्न आहे. शेवटी तुम्ही जबाबदार नागरिक आहेत, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येतील ते तुम्ही सांगणार आणि त्या प्रश्नाचा योग्य पद्धतीनं त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न हे आम्ही लोक करणार. मी आता पुणे पिंपरी चिंचवडला बरेच वर्ष, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे बाबांनो मी मागे 10,000 कोटी रुपयाचा पुणे पिंपरी चिंचवडला रिंग रोड करत होतो. आता त्या रिंग रोडची किंमत 25,000 कोटी रुपये झाली. जागेचे जे काही मोबदला दिला आहे तो वेगळा, तो केल्याशिवाय ह्या दोन्ही शहराचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकत नाही. म्हणून तेही आता टेंडर आम्ही काढलेलं आहे. भविष्यात उपनगरीय रेल्वेचा देखील पर्याय, जसा मेट्रोची मार्गिका आम्ही करतोय तसं ह्या रिंग रोडला एखादी लोकल ही पण आम्हाला द्यावी लागणार आहे. त्याचाही अंतर्भाव आम्ही त्याच्यामध्ये करतोय. तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरळी कांचन दरम्यान लोहमार्ग उभारण्याच्या करता देखील रेल्वे प्रशासन विचाराधीन आहे. आणि या 2 लोहमार्ग अस्तित्वात आल्यानंतर पुण्याच्या स्टेशनचा जो ताण आहे तो कमी होईल आणि बाहेरून येणाऱ्या कामगार वर्गाला बारामती, मावळ, चाकण, रांजणगाव, कुरगुम MIDCमध्ये सोयीस्कररित्या प्रवास हा करता येणार आहे. मला काही कालावधी वगळता मी राज्य सरकारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड नागरिकांना सेवा करण्याची संधी कायम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभली. माझं नेहमीच त्या बाबतीतलं लक्ष राहिलं आहे.
पिंपरी चिंचवड शहराने मला प्रेम करणारे अनेक जीवाभावाची माणसं दिली. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. कुठलाही वेगळा विचार हा आमचा नाही आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने पुढे चाललेलो आहे आणि आमचा पक्ष देखील नेहमी त्याच विचारधारेशी एकनिष्ठ राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. पुन्हा एकदा आज अजित आणि अनेक मान्यवरांनी, मी परत सगळ्यांची नावं घेत नाही, मी मगाशी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि लगेचच आपल्याला सभासद नोंदणीच्या आणि पक्षवाढीच्या कामाला लागायचं आहे हे आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर आभार व्यक्त करण्याची विनंती. यश दत्त काका साने विनंती आपण आभार व्यक्त करावं. आज आपल्या कार्यकर्ता मेळावा तसंच पक्षप्रवेशानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री